रत्नमाला मेंढे यांच्या पर्यवेक्षक पदोन्नती प्रकरणात माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर आणि माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांनी दिलेले स्पष्ट आदेश धाब्यावर बसवून शिक्षण अधिकारी माध्यमिक वर्धा यांनी घेतलेला निर्णय पूर्णतः नियमाबाह्य आणि अन्यायकारक असल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे। प्रकरणाची पार्श्वभूमी आणि महत्त्वाचे मुद्दे। रत्नमाला मेंढे यांच्या पर्यवेक्षक पदाबाबत माननीय अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई यांनी दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या बाजूने स्पष्ट निर्णय दिला होता। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2025 आणि दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी पत्राद्वारे शिक्षण विभागाला दिले होते। प्रशासकीय अधिकाराचे उल्लंघन, कायदेशीर तरतुदीनुसार आयोगाचे निर्णय आणि वरिष्ठ कार्यालयाचे म्हणजेच उपसंचालक निर्देश मान्य करणे शिक्षक अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे। असे असतानाही शिक्षण अधिकारी माध्यमिक वर्धा यांनी दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी एक पत्र निर्गमित करून सदर पदोन्नती नाकारली आहे। हा निर्णय पूर्णतः अर्थकर्क असून कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्याला आयोगाचा निर्णय अमान्य करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही। अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या निर्णयाचा आदर राखून रत्नमाला मेंढे यांना तातडीने न्याय मिळावा, वरिष्ठ कार्यालयाचे आदेश डावलणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, नियमाबाह्य ठरवलेले दिनांक 23 जानेवारी 2026 चे पत्र रद्द करून पर्यवेक्षक पदाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी। या अन्यायाविरुद्ध दाद न मिळाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही संबंधित समर्थकांकडून देण्यात आला आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।